पोरग म्हणते बाबा अहो तुम्ही काय वेगळं केलं. आई वडिलांचं कर्तव्यच असतं मुलांसाठी करणं, प्रत्येक जणच करता, बाकी काहीच नाही. तुमचं कर्तव्य आहे. 5 रुपयाचा पेन तुम्ही गरीबाच्या मुलाला घ्या, 5 रुपयाचा पेन, त्याला धर्म म्हणतात. शिवाय अखंड शिवनाम सप्ताहाला तुम्ही 1000 रुपये वर्गणी द्या, धर्म आहे, धर्माचं कार्य आहे. मेलेल्याच्या सोबत काही जात नाही असं जरी सिकंदरानं सांगितलं तरी जगद्गुरु रेणुकाचार्य सिद्धांत शिखामणीमध्ये सांगतात की मेलेल्याच्या माणसाच्या सोबत त्याचा मित्र जातो. कोणता? विद्यामित्र प्रवासेषु भार्या मित्र ग्रहेषु च व्याधी तपशौषध मित्र धर्मो मित्र मरिषता. प्रवासामध्ये ज्ञान मित्र आहे, घरामध्ये पत्नी मित्र आहे, आजारामध्ये औषध मित्र आहे, मरणाऱ्याला मित्र धर्म आहे. शिवाय निशाया दीपक चंद्र प्रभाते दीपको रवी त्रैलोक्य दीपको धर्मे सुपुत्र कुल दीपक. रात्रीला प्रकाशमान करणारा चंद्र आहे, दिवसाला प्रकाशमान करणारा सूर्य आहे, कुळाचा उद्धार करणारा सुपुत्र आहे. तर त्रैलोक्यात जर आमचा जे जे करायचं असेल तर धर्म आहे. शिवाय आणि धर्म केल्याच्या नंतर पुण्य प्राप्ती होते. म्हणून महादेव प्रभू म्हणतात की बाबा आम्हाला सारा असा कळालं नाही म्हणून परोपकार सुद्धा कळाला नाही. अभंगाच्या दुसऱ्याच्या
तुमच्या विना नरजन्म वाया गेला, अनेकांचा गेला. कारण का तर आम्हाला जीवनातलं सार आणि असार कळालं नाही आणि आम्हाला तीर्थाटनही घडलं नाही. त्याच्यामुळं आमचा जन्म वाया गेला. का घडलं नाही हो तीर्थाटन? आम्ही जेव्हा तीर्थयात्रेला जातो आमचं मन कुठं असतं? सगळं मना घराकडे असतं. वासराला सोडलंय का? दूध काढलंय का? शेताकडे गेले का? घराला कुलप लावलेत का? पप्या कसा आहे? लेकराला नीट सांभाळते का नाही? राहणार आहे का आपल्यावर? पण आम्ही तीर्थयात्रेला जातो, मन सगळं इथं असतं. का हो? या मनाचा स्वभाव आहे. कसा आहे मनाचा स्वभाव? मनाचा स्वभाव चंचल आहे. मनवा वाऱ्यापासून बनलेला आहे. मन वाऱ्यापासून बनलेलं आहे. बुद्धी आपली तेजापासून बनलेली आहे. चित्त हे पाण्यापासून बनलेला आहे आणि अहंकार हा पृथ्वीपासून बनलेला आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार चार हे चार तत्वापासून बनलेले आहे. त्याचा गुणधर्म आहे वाऱ्यापासून बनलेल्या मन वाऱ्यासारखं पडतं. ऐकत नाही, आवरत नाही, नावरे न आवरणारं मन आहे. आणि ते कुठं आहे? प्रपंचात आहे. जगद्गुरु रेणुकाचार्य सिद्धांत शिखामणीमध्ये सांगतात, मनो यत्र प्रवर्तते तत्र सर्व इंद्रिय स्थिती. मन जिकडे होते प्रवर्तक, इंद्रिय धावती, समस्त सगळे इंद्रिय त्याच्याकडे धावतात. मन जेथे राही स्थिर, इंद्रिय तेथे राहतात. जिथे मन आहे तिथे इंद्रिय आहे. असं असणारं मन काय करतं? लक्ष्मण महाराज म्हणतात, हस्तपादा विना देहाते नाचवी, जीवा परते करवी बंदीखाना. जीवाला काय केलं? आत्म्याला त्या मनानं बंद केलं आतमध्ये आणि मन राजा झाला. सर्वांचा अधिपती मनाची हा बंदी आणि आपण फिरू लागला मोकट. जिकडं पळावं वाटलं, बेभान सुटलेला वारा. थांब म्हणल्याबरोबर थांबत नाही, तसं मन थांब म्हणल्याबरोबर थांबत नाही. जीवाला आत्म्याला बंद केलं आणि आपण विषयाच्या रानानं मन पळू लागलं. म्हणून लक्ष्मण महाराज म्हणतात, सहा कामदार माझे रे सोणी, मजबरी विघ्ने केली फार, सर्वांचा अधिपती मनाचे बंदी. हे जे सहा षडरिपू आहेत ना, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, हे कामदार आहेत आपले. पण ह्या कामदाराला त्या मनानं काय केलं? ते आपल्यावर कैद करण्यासाठी थांबवलं. ह्याला हलू द्यायचं नाही. कोणाला? जीवाला, आत्म्याला. आणि आपण म्हणजे जिकडे तिकडे इकडे तिकडे मन फिरू लागलं. म्हणून आमचं मन आवरत नाही. कशासाठी? भगवंताची प्राप्ती करण्यासाठी. अभंगाचं तिसरं चरण.
काहीच झालं नाही. का हो? कशामुळे झालं सगळं? किती युग गेले ह्या मनाचा संबंध संसाराशी आहे. मनाचा संबंध युगानुयुगे किती जन्म घेतले आम्हाला माहित नाही. या मनाचा मन हे संसारात जुळलेलं आहे. म्हणून पुन्हा 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 मन हे संसारात येतं. आमचं बालपण गेलं. कशात गेलं? बाळपण खेळता गेले, तरुणत्व विषयी नेले, वृद्धपणी तळमळ, वृत्ती सर्वथा व्याकुळ. बालपण खेळण्यामध्ये गेलं, तारुण्य विषयात गेलं, संसारात गेलं, आणि आता वृद्धपण आलं, म्हातारपण आलं, आणि केवळ तळमळ आहे. मग आम्हाला कळतं पांढऱ्या शुभ्र केसामध्ये न दिसणाऱ्या डोळ्यांना सगळं जीवनाचं चित्र स्पष्ट दिसतं. काय झालं बाबा? जेव्हा केस माझे गळू लागले, तेव्हा जीवन मला हे कळू लागले. जेव्हा केस माझे गळू लागले, तेव्हा जीवन मला हे कळू लागले. पाकोळी सुंदर बाग पाठीमागे असते आणि त्या बागेमध्ये सुंदर फुलं उमललेली असतात. जर त्या फुलातला मकरंद खाला तर किती आनंद आला असता. बाग पाठीमागे सोडली आणि समोर एक ज्योत होती. काहीच झालं नाही. बाळपण गेलं, तरुण गेलं, पण गेलं. एक सांगू का तुम्हाला? आपल्याला वाटतं मुलीचं लग्न झालं, मुलाला नोकरी लागली, मुलाचं लग्न झालं, शेती सगळी चांगलं आहे, आम्ही या संसार रूपी शर्यत आम्ही जिंकले. आपलं जीवन म्हणजे शर्यत आहे, एक रेस आहे. तुकाराम महाराज म्हणतात, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. आम्हाला वाटतं की आपण हे युद्ध जिंकलोय, पण नाही हो. हे युद्ध जिंकलो म्हणता म्हणता आपला कारभार कधी निघून जातो ते कळतच नाही. म्हातारपण एवढं कठीण आहे, म्हातारपण एवढं अवघड आहे. नेहमीच कोणी अचूक नसते, घड्याळ देखील चुकतो राव. जिंकलो म्हणता म्हणता निष्ठून जातो हातातून डाव. काय होतं? हातातला कारभार कधी निष्ठून जातो कळतच नाही. बरोबर आहे का महिला मंडळ? आम्हाला वाटतं आता सुनबाई आली, आता आम्ही छान मजा करावं, पण सुनबाई कधी हातातला कारभार घेते, मुलगा आपल्या हातातला कधी कारभार घेतो आपल्याला कळतच नाही. आणि मग आपलं जीवन एकदम निरर्थक ठरतं. अशा वेळी मोडू नये, धीर कधी सोडू नये, नशिबाच्या नावाने उगाच गळा काढू नये. काय करावं?
बंद होतात सगळी दारे, कळत नाही कुठे जावे, तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे, आपणच आपला मित्र व्हावे. आपला मित्र आपण व्हायचं, आपल्या आत्मस्वरूपाशी आपण एकरूप व्हायचं आणि स्वतःच्या आनंदामध्ये रममाण व्हायचं. आत्मनी एव आत्मना तुष्टः, आपल्या आत्मरूपामध्ये आपण आनंद घ्यायचा. महादेव प्रभू म्हणतात की बाबा आता हे आमचं जीवन संपलं, तुमचं आमचं महादेव प्रभूंचं नाही, तुमचं आमचं बाळपण गेलं, तरुण्य गेलं आणि वृद्धापण काळ आला. तारुण्य गेलं, आलं वृद्धापण आलं, तेव्हा आम्हाला कळू लागलं की आमचं जीवन वाया गेलं. अभंगाचं शेवट
तारुण्य गेले आले वृद्धपण, तेव्हा आम्हाला कळू लागलं. काय कळू लागलं? हे जीवन कळू लागलं. आम्हाला सारासार कळाला नाही. सुंदर असा माणसाचा जन्म आम्हाला मिळाला, पण आम्ही त्याचं काहीही चीज केलं नाही. याचं कारण आहे आमचं मन आम्हाला आवरलं नाही. काय असते हो मनामध्ये?